ग्रामदैवत आणि ग्रामस्थ यांचे एक वेगळंच नातं असतं। परभणी जिल्ह्यातल्या मानवतमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला जरा अधिकच येतो। रामदूत अतुलित बलधामा अंजनी मारुती हे या गावाचं ग्रामदैवत। गावातील बहुतांश लोकांची दिवसाची सुरुवात या मंदिराच्या दर्शनानंच होते। मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात अनेक मंदिरं आहेत, पण वेशीतला मोठा मारुती या ग्रामदेवतेचं मानवतवासियांच्या जीवनात विशेष महत्त्व आहे। जुन्या मानवतच्या वेशीत हे भव्य मंदिर असून जुन्या दगडी बांधकामाला आधुनिकतेची साथ या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिराच्या मूळ स्वरूपात आता खरं तर अनेक बदल झालेत। मंदिराचा कळस, कळसाच्या खाली वेगवेगळ्या देवी देवता आणि संतांच्या मूर्ती चितारण्यात आलेल्या आहेत। सोबतच आकर्षक सजावटही पाहायला मिळते। जुन्यापैकी केवळ आकारमान आणि दगडी संरचना आजही कायम आहे। या मंदिरामध्ये 2 मारुतीच्या मूर्ती आणि मधोमध लक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे। खरं तर मारुतीच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती दुर्मिळ असते। ही मूर्ती इथे असण्याचं कारण तर जुन्या आणि वयोवृद्ध लोकांनाही माहीत नाहीये, पण इथे बोललेला नवस पावतो असा विश्वास मात्र भाविकांमध्ये अगदी पक्का दिसून येतो। उत्सवाचं काय वैशिष्ट्य, कुठून कुठून लोक येतात? आसपासच्या खेडोपाड्यातून भाविक इथं नवस बोलतात आणि ते मारुती पूर्ण करतात। ग्रामदैवत असलेल्या मारुतीच्या मंदिराची स्थापना साधारणतः 700 ते 800 वर्षांपूर्वी झाली असं सांगितलं जातं। त्याची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते। त्या आख्यायिकेनुसार गावात राहत असलेल्या झारे कुटुंबातील एक पुरुष हे मारुतीचे खूप मोठे भक्त होते। मानवत पासून जवळ असलेल्या पिंपळगाव या गावात जाऊन ते रोज मारुतीची सेवा करायचे, पण जसजसं वय वाढलं तसं त्यांना थकवा येऊ लागला, पण तरी सुद्धा त्यांनी देवाच्या सेवेत कधीही कमी येऊ दिली नाही। त्यांच्या भक्तिभावावर मारुतीराया प्रसन्न झाले आणि त्यांनी झारे यांना त्यांच्या घरी विराजमान होण्याचं मान्य केलं। पण मला घेऊन जात असताना मागे पाहिल्यास मी तिथेच स्थापित होईन अशी अटही घातली। त्यानुसार देवानं झारे यांच्या सोबत प्रवास सुरू केला, पण अगदी गावाच्या वेशीवर आल्यावर झारे यांनी मागे पाहिलं आणि अटीनुसार मारुतीची स्थापना वेशीवरच करावी लागली। वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या झारे ज्या मनुष्याने ते बांधले त्याच्या घरून जे भुयार निघते विहिरीमधून ते इथं मंदिरातून निघते आणि देव एकदम असा आहे की पावन मारुती, ज्या लोकांनी त्याची सेवा केली त्याला ते पावन। 800 वर्षांचा इतिहास असलेल्या मंदिराचा आतापर्यंत 3 वेळेला जीर्णोद्धार करण्यात आलाय। यामुळे मोठ्या प्रमाणात बदलही पाहायला मिळतात। या ठिकाणी गाव आणि परिसरातील भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो। आपल्या दिवसाची सुरुवातच या मंदिरापासून करणारे अनेक भक्त पाहायला मिळतात। वर्षभर जरी भक्तांचा मेळा इथे लागत असला तरीही उत्सव म्हणून हनुमान जयंतीला परिसरात खूप मोठी गर्दी होते। त्या काळात पंचक्रोशीतले लोक सुद्धा आपले नवस बोलण्यासाठी तर काही जण नवस पूर्ण करण्यासाठी हजेरी लावतात। हे देवस्थान आहे ते पावक होतं म्हणून दूरदूरून लोक इथं पूर्ण तालुक्यातले दर्शनाला येतात आणि नवस करतात, नवस पावतो त्यांना। आणि पौर्णिमेला हनुमान जयंतीला मोठा उत्सव होतो। मानवतचं ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदिराचा परिसर आजही खरं तर विकासापासून दूर आहे। इथे येणारे भक्त आणि लोकांची संख्या पाहता या ठिकाणी मोठी कामं होऊन परिसराचा विकास होणं गरजेचं आहे। विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, परभणी।